निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत. अनेक अनेक निवडणुका या स्थानिक लोकाधिकारच्या टीम वर्कने आपण जिंकलेल्या आहोत. टीम वर्कमुळे जिंकलेल्या तेच टीम वर्क मला पाहिजे. नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत, पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं, निष्ठावान माणसं ही माझ्यासोबत आहेत. ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे. तुम्ही जिथे जिथे असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठल्या कॉलनीत राहत असाल, गावामध्ये राहत असाल, जरा तुम्ही वाचता, विचार करता, बोलता, या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा, की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं, जय श्रीराम, आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत. जरा आनंद आहे. मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे, आम्हाला कुठे असूया नाहीये. पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवतायत ना, ते पहिलं थांबवा. म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या, की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, आता उद्या परत मराठवाड्यात जातोय. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत, घरी येऊन भेटतायत. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही का आलं, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे. आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे, तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुमच्यावरती आहे, तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत, पण हे असे हिंदू आहोत, देशप्रेमी हिंदू आहोत. उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे नाही चाललेलो. तो ध्वज घेण्यामागे काहीतरी आमचा एक विचार आहे. आम्ही मूर्खपणाने तो ध्वज घेतलेला नाहीये, विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे. आणि त्या ध्वजामध्ये हिंदुत्वामध्ये छेद करणारे भाजपवाले, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले. म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होतं की माणसाने धर्म घडवलेला आहे, धर्माने माणूस नाही घडवला, माणसाने धर्म घडवलाय. आणि माझंही तेच म्हणणं आहे की माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका. धर्म करून जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका. जे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही पाप करता आहात ते पाप आहे, त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही. हे असे जे काही विषय आहेत हे मला अपेक्षा तुमच्याकडनं हे आपल्या लोकांना सांगितले गेले पाहिजेत. खास करून शहरामध्ये तर सांगितले गेलेच पाहिजेत. जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नाना पार्कमध्ये जाऊन भेटा, लोकांना भेटा, बसा, बोला त्यांच्याशी. इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळ असतील, काही वाचनालय असतील, जाऊन बसा, बोला. त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका, त्या बातम्यांचा अर्थ त्यांना नीट समजावून सांगा की नेमकं काय आहे, हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे. म्हणजे मी अनेक सभांमधनं, प्रत्येक सभांमधनं अगदी भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो. आव्हान नाही, आवाहन, की तुम्ही विचार करा. मला RSS बद्दल एक वेगळा आदर नक्कीच आहे, कारण 100 वर्ष होतील आता 25 साली त्यांना. अनेक कुटुंब, अनेक परिवार, त्यांनी कुटुंबावरती अक्षरशः निखारे ठेवून, कुटुंबापासून संबंध तोडून जिथे जिथे त्यांना काम सोपवलं गेलं, मग त्रिपुरात असेल, मेघालयात असेल, पंजाबमध्ये असेल, जाऊन वेळ प्रसंगी मार खाऊन, शिव्या खाऊन RSSचं आणि भाजपचं काम केलेलं आहे. मग त्यांना मी विचारतोय की तुम्ही जे काय केलं, आता जे काय तुमच्या पदरात फळ पडलंय, यासाठी केला होता अट्टहास, हे तुम्हाला असं वाटतंय का की आता हे जे उपरे बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवलेत, आम्हाला सतरंजा उचलायला लावतायत आणि बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवतायत, यासाठी केला होता अट्टहास, हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? आणि जर मान्य नसेल तर मी नाशिकला कुसुमाग्रजांची एक कविता जी सांगितली होती सामान्य माणसाची, त्याच्या पुढचं एक कडवं आहे, त्याच्या पुढचं कडवं आहे की धर्माचा ध्वज, नीट लक्षात घ्या, धर्माचा ध्वज हा ज्या वेळेला अडाण्याच्या हाती जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात, ते रक्त असतं त्या धर्माचंच. आज धर्माचा ध्वज अदानी वेगळा पण अडाण्यांच्या हातामध्ये गेलेला आहे.
अडाण्यांच्या हातामध्ये. आणि जो काय खून खराबात चाललेला आहे, याला संपव त्याला संपव, याला उडव त्याला उडव, हे जे आहे हे आमच्याच धर्माचं रक्त त्या अडाण्यांच्या हातामध्ये आमच्या धर्माचा ध्वज गेल्यामुळे त्या ध्वजावरनं जे रक्त ठिबकत आहे ते आमच्या धर्माचंच रक्त ठिबकत आहे आणि ते गुन्हेगार हे आहेत.